हॅलो फ्रेंड्स, आपण अर्थशास्त्र या विषयाबद्दल माहिती घेत आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राविषयी माहिती घेतली आणि आपण 11वी मध्ये काय पाहिलं होतं आणि आता सध्या 12वी मध्ये आपल्याला काय पाहायचं याचा सुद्धा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं होतं या अगोदरच्या लेक्चरमध्ये। आपण आज काय पाहणार आहोत, आपण चॅप्टरला सुरुवात केली होती। पहिल्या चॅप्टरला इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय या आपण चॅप्टरला सुरुवात केली होती। त्या चॅप्टरला सुरुवात केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं मायक्रो इकॉनॉमिक्स डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र असेल आणि स्थूल अर्थशास्त्र असेल या दोघांमधला फरक आपण जाणून घेतला होता। आणि मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जे वर्ड्स आहेत ते कुठून आलेले आहेत, ग्रीक वर्ड आहेत। कोणते ग्रीक वर्ड सांगितले होते मी तुम्हाला, मायक्रो जो आहे तो मायक्रोज पासून आलेला आहे आणि मॅक्रो जो आहे तो मॅक्रोज या ग्रीक वर्ड पासून आलेला आहे। त्याची सुद्धा आपण ओळख करून घेतलेली, कोणते वर्ड्स आहेत। त्यानंतर आपण पाहिलं मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये स्टडी कशाचा केला जातो, मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये स्टडी कशाचा केला जातो, या दोघांमधला स्टडीचा सुद्धा आपण डिफरंट याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिला होता। ठीक आहे, तर या अगोदरचे लेक्चर असतील, हा जे लेक्चर असेल याच्या समोरचे जे लेक्चर असतील ते तुम्हाला कंटिन्यू पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला शेअर करा, म्हणजे जे व्हिडिओ आहेत इतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जो व्हिडिओ पडणार आहे ते तुम्हाला पाहायलासाठी मिळतील। ठीक आहे, मग त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला लगेच तात्काळ मिळून जातो। ठीक आहे, तर आपण सुरुवात केली होती पहिल्या चॅप्टरला, कोणता आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय आहे। मग याच्यामध्ये आपण त्याची व्याख्या पाहिली। आता आपण सुरुवात करणार आहोत त्याच्यामधला पहिला जो भाग आहे कोणता, मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स सूक्ष्म अर्थशास्त्र। हे काय आहे तुम्हाला सांगितलं होतं, मेन ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे ब्रँचेसच्या दोन इकॉनॉमिक्स आहेत, म्हणजे ब्रँच आहेत इकॉनॉमिक्सच्या दोन, कोणत्या आहेत, मायक्रो अँड मॅक्रो। यालाच काय म्हटलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि याला काय म्हटलं जातं, स्थूल अर्थशास्त्र। लक्षात येते तुमच्या, मायक्रो इकॉनॉमिक्सला काय म्हटलं जातं, सूक्ष्म, आणि मॅक्रोला स्थूल म्हटलं जातं। मग आपण याचा डिफरन्स सुद्धा पाहिला होता। मग डिफरन्स कोणता होता, मायक्रो मीन्स लहान आणि मॅक्रो मीन्स होल म्हणजे काय, मोठा असेल। मायक्रो म्हटलं तर लहानात लहान स्टडी, आपण जेव्हा लहानात लहान घटकांची स्टडी करतो ती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, आणि जेव्हा मोठ्या घटकांचा जो आपण स्टडी करत असतो, मोठ्या घटकांचा जो अभ्यास करत असतो तो कशामध्ये करत असतो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये। तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सांगितलं होतं, वैयक्तिक माझं उत्पन्न असेल तर मी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्टडी केला जाईल, आणि ऑल इंडियामधील जे लोक आहेत, जे व्यक्ती आहेत, त्यांचा जर इन्कम आपल्याला त्यांचा जर अभ्यास करायचा असेल, नॅशनल इन्कम म्हणता येईल त्याला, आणि ते नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाईल। ठीक आहे, तर आपण पहिल्या शाखेला म्हणजे पहिल्या ब्रँचला, कोणत्या, इकॉनॉमिक्सच्या, कोणतं ब्रँच आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स, याला आपण सुरुवात केली होती। मायक्रो इकॉनॉमिक्स आपण त्याची डेफिनेशन सुद्धा सांगितली होती। डेफिनेशन काय सांगितली होती, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र। अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र। आलं का लक्षात तुमच्या, सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय, मायक्रोस्कोपिक स्टडी। मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय, एकदम बारीक, उदाहरणामध्ये आपल्या शरीरामध्ये सेल असतील, पेशी असतील, पेशी आहेत एकदम बारीक असतात, तुम्हाला सुद्धा दिसणार नाहीत, मला पण दिसणार नाहीत, कोणालाच दिसणार नाहीत, ते कशाने पाहावं लागतील आपल्याला, सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने। असं जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसणार नाहीत, एकदम छोट्या छोट्या असतात पेशी, त्या पेशी जर पाहायच्या असतील तर आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहाव्या लागतात। एवढ्या लहानात लहान घटकांचा अभ्यास कशामध्ये केला जाईल, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये। म्हणूनच त्यांनी काय सांगितलेलं आहे, मायक्रो इकॉनॉमिक इज अ फॅक्ट ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी, मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय, सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे बारीक नजरेनं पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं, यालाच काय म्हटलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्र। म्हणजे त्या शास्त्रामध्ये तसा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं जातं। का सूक्ष्म हे नाव का दिलं, कारण बारीक लहान घटकांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, म्हणून त्याच्यावर नाव पडलेलं आहे। हे पहा, त्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या। आपण याची व्याख्या पाहिली आणि सुरुवात केली होती आपण स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत आहे,
व्याप्ती म्हणजे काय, ते कुठपर्यंत अभ्यास करू शकतात. उदाहरणामध्ये आपण म्हणतो त्याची व्याप्ती म्हणजे काय, एखादा माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याची विचारसरणी कुठपर्यंत आहे हे आपण सांगू शकतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मायक्रो इकॉनॉमिक्सची जी स्टडी आहे ती कुठपर्यंत केली जाते, मोठ्या घटकांची स्टडी केली जाते का नाही, म्हणजे काहीतरी लिमिटेशन लागले आहेत, म्हणजे त्याची काहीतरी व्याप्ती तिथं लिमिट आहेत. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स कुठपर्यंत स्टडी करू शकतो, कशा घटकांचा स्टडी करू शकतो, हे आपल्या स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघायचं आहे. कशामध्ये, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग हे स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, कुठपर्यंत आहे. मग त्या 3 घटकामध्ये आपण डिवाइड केलं होतं. कोणत्या घटकामध्ये, थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे एखादी वस्तू असेल, वस्तू असते बरोबर आहे, त्या वस्तूची किंमत कशावरून ठरते याच्यामध्ये सांगायचं आहे. म्हणजे आपल्या जर बघितलं आपण डिमांड ॲनालिसिस अँड सप्लाय ॲनालिसिस, दिस स्टडी इन मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे काय, मागणीचे विश्लेषण असेल, पुरवठ्याचे विश्लेषण असेल, या दोघांचा स्टडी कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग पहिलेच त्यांनी स्कोप काय सांगितलेला आहे, थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय, वस्तूची जी किंमत असते ती निश्चित कशी होते, त्या वस्तूची किंमत कशी ठरते. आता तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये सांगतो पहा. याच्यामध्ये काय आहे, वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये सांगितलेलं आहे मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण म्हणजे काय, डिमांड ॲनालिसिस अँड सप्लाय ॲनालिसिस. याचं विश्लेषण म्हणजे काय, उदाहरणामध्ये एखादी वस्तू आहे, मार्केटमध्ये वस्तू तयार होती पहा. वैयक्तिक मागणी म्हणजे काय, माझी एकट्याची मागणी असेल. वैयक्तिक मागणी जर करायची झाली, माझी एक मागणी, तुमची एक मागणी आहे वस्तूची. जेव्हा वस्तूची मागणी वाढत असते मार्केटमध्ये, पहा तुम्ही मार्केटमध्ये कधी गेला असता, मार्केटमध्ये गेल्यानंतर जर वस्तूची मागणी वाढत जात असेल आणि त्या वस्तूचा पुरवठा काय होत असेल, कमी होत असेल, वस्तूची मागणी जी आहे, वस्तूची मागणी म्हणजे काय, डिमांड जर अशी काय होत असेल, वाढत जात असेल, आणि वस्तूचा पुरवठा म्हणजे सप्लाय काय होत असेल, कमी, मागणी वाढते, पुरवठा काय होत असेल, कमी होत असेल, तर त्या वस्तूची किंमत काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वाढणार आहे. हे विरोधाभास आहे, अपोजिट आहे. मागणी वाढली, पुरवठा जर कमी असेल तर वस्तूची किंमत काय होणार आहे, वाढणारच आहे. म्हणजे एवढं लक्षात असू द्या, जर वस्तूची मागणी वाढत असेल आणि वस्तूचा जर पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूची किंमत वाढणार आहे. वस्तूची मागणी कमी असेल आणि वस्तूचा जर पुरवठा जास्त असेल तर त्या वस्तूची किंमत ऑटोमॅटिकली कमी होणार आहे, कारण त्या वस्तूला मागणीच कमी आहे. मग वस्तूची किंमत ठरते कशावरून हे माहिती असायला पाहिजे. म्हणजे वस्तूची किंमत जी होते, उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत निश्चित जी आहे, किंमत निश्चित कशावरून होत असते, वस्तूच्या मागणी आणि वस्तूच्या पुरवठ्यावरून. प्राइस डिपेंड ऑन दी डिमांड अँड सप्लाय अनालिसिस म्हणजे काय, डिमांड असेल, सप्लाय असेल, म्हणजे काय, मागणी आणि पुरवठा या दोघांचं जर बघितलं आपण, दोघांचा अभ्यास करून आपण वस्तूची किंमत ठरवत असतो. मग वस्तूची किंमत जी निश्चित होते ती वस्तूच्या मागणी आणि वस्तूच्या पुरवठ्यावरूनच होत असते. आलं लक्षात. हे पाहिलं आपण स्कोप म्हणजे पहिली व्याप्ती. म्हणजे काय, वस्तूची किंमत कशी ठरते याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. मग वस्तूची किंमत कशी ठरते तर ती वस्तूच्या मागणी आणि वस्तूच्या पुरवठ्यावरून ठरत असते, आणि याचा जो अभ्यास असतो तो कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. हे झालं पहिलं आपला स्कोप, पहिलं आपली व्याप्ती, वस्तूची किंमत निश्चित कशी होते. त्यानंतर दुसरा आहे पहा, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. फॅक्टर म्हणजे काय, घटक. प्रोडक्ट जो असतो, आपलं उत्पादन घटक जे असतं म्हणजे प्रोडक्ट जे असतं, समजा उदाहरणामध्ये ही पेन आहे, बरोबर आहे. आता ही जर मला पेन बनवायची असेल तर मी घरी बसून बनवू शकतो का, नाही. मला एखादी जागा शोधावी लागेल. ते जागा शोधल्यानंतर तिथं मला एक कामगार लावावा लागेल. एक म्हणता किती जास्त कामगार लावू शकतो. कामगार आणि मला जमीन तर मिळाली आहे, पण तिथं गुंतवण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडे कॅपिटल पाहिजे, म्हणजे भांडवल पाहिजे. ठीक आहे, माझ्याकडे भांडवल आहे, भूमी आहे, म्हणजे माझ्याकडे जमीन मिळालेली आहे, मला कामगार मिळालेले आहेत, माझ्याकडे भांडवल सुद्धा आहे. पण तिथं त्याला पूर्णतः मॅनेज करण्यासाठी तिथं एक मालकच मी नसेल हजर. ठीक आहे, तिथं कोणी त्याला मालकच नसेल. पेन कशी तयार करायची आहे, पेनची डिझाईन कशी असणार आहे, मग पेन तयार होणार आहे का, नाही. म्हणून जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतात, प्रोडक्शनचे जे फॅक्टर्स असतात ते महत्त्वाचे आहेत. मग ते कोणते आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनियर. म्हणजे काय, सुरुवातीला जमीन असेल म्हणजे त्याला भूमी म्हणतात, त्यानंतर असेल कामगार असतील, त्यानंतर आहे भांडवल आहे, त्यानंतर हे संयोजक. हे 4 आहेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत. या
लक्षात असू द्या, पुढे नंतर चॅप्टरमध्ये तुम्हाला कामाला येणार आहेत. फॅक्टर्स म्हणजे प्रोडक्शनचे फॅक्टर किती आहेत? 4 आहेत. कोणते आहेत? लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनियर. म्हणजे काय? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे लक्षात असू द्या. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काय आहेत? उत्पादनाचे घटक आहेत. मग त्याचा जो अभ्यास असतो कशाचा? उत्पादन घटकांच्या किमती. म्हणजे ते घटक जे दिलेले आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, यांच्या ज्या किमती असतात पहा, त्यांच्या पण किमती असतात. भूमीची किंमत असते, कामगारांचा पगार असतो, बरोबर आहे, भांडवलाचं सुद्धा व्याज द्यावं लागतं आणि संयोजकाला प्रॉफिट मिळत असतो. आता याच्यामध्ये काय आहे? उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित होतात, म्हणजे त्यांची किंमत जी असते ती किंमत निश्चित कशी होते, याचा जो अभ्यास आहे आपल्याला फक्त स्टडी पाहायचा आहे की याचा स्टडी कशामध्ये केला जातो, मायक्रोमध्ये केला जातो की मॅक्रोमध्ये. मग या उत्पादन घटकाच्या किमती ज्या निश्चित होतात त्याचा जो अभ्यास केला जातो तो मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आलं लक्षात? म्हणजे काय आहे? आता उत्पादन घटक मी तुम्हाला सांगितले होते, हे काय आहे? खंड आहे. खंड कशा म्हणजे म्हणतात? आपली भूमी असेल, भूमीचा मोबदला काय मिळत असतो? खंड मिळत असतो. कामगारांना काय मिळतो? वेतन मिळतो. त्यानंतर कॅपिटल म्हणजे भांडवल, भांडवलाला काय मिळत असेल? व्याज म्हणजे इंटरेस्ट, व्याजाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटरेस्ट. आणि नफा म्हणजे प्रॉफिट. कोणाला मिळत असेल? संयोजकाला म्हणजे एंटरप्रेन्योरला काय मिळत असेल? नफा मिळत असेल. लक्षात आलं तुमच्या? खंड जो आहे तो कशाला मिळणार आहे? लँड. लँड म्हणजे काय? जमीन. जमिनीचा मोबदला काय असतो? खंड. त्यानंतर वेतन. वेतन म्हणजे काय? वेजेस. हे कशाचा मोबदला असेल? श्रम असेल. श्रमाचा मोबदला काय असेल? वेजेस. म्हणजे लेबरचा मोबदला काय असेल? वेजेस असेल. त्यानंतर व्याज आहे. व्याज कशाचा असेल? कॅपिटलचा मोबदला असेल. कॅपिटलचा मोबदला काय असेल? इंटरेस्ट. त्यालाच म्हणतात व्याज. आलं लक्षात? कॅपिटलचा मोबदला इंटरेस्ट. नफा मीन्स प्रॉफिट. प्रॉफिट कोणाला मिळत असेल? एंटरप्रिनियरला म्हणजे संयोजकाला. कोणाला? संयोजकाला. म्हणजे तुमच्या लक्षात असेल प्रॉफिट कोणाला मिळत असेल? संयोजकाला. आणि जो कॅपिटलला काय मिळत असेल? इंटरेस्ट. त्यानंतर लँडला काय मिळत असेल? खंड म्हणजे रेंट मिळत असेल. आणि त्यानंतर आहे वेतन. वेतन कोणाला मिळत असतं? कामगाराला मिळत असतं, लेबरला मिळत असतं. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन माहिती असलं पाहिजे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनियर. लँड म्हणजे जमीन, लेबर म्हणजे कामगार, कॅपिटल म्हणजे भांडवल, एंटरप्रिनियर मीन्स संयोजक. यांचा मोबदला काय असतो ते आपल्याला सांगायचे. यांचा मोबदला काय आहे? लँडचा रेंट मिळत असेल. त्यानंतर लेबरला काय मिळत असेल? वेजेस म्हणजे काय? वेतन मिळत असेल. त्यानंतर तिसरा फॅक्टर कोणता आहे? कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे भांडवल, भांडवलाच्या बदल्यामध्ये इंटरेस्ट, बरोबर आहे, म्हणजे व्याज. त्यानंतर आहे संयोजक म्हणजे एंटरप्रिनियर, त्याला काय मिळत असेल? प्रॉफिट म्हणजे काय? नफा. इथपर्यंत कळालं? मराठी प्लस इंग्लिश दोन्हीही आपल्याला पाहायचे आहेत. आपल्याला मराठी मीडियम आहे म्हणजे मराठी शिकायचं नाही, दोन्ही पण आपल्याला वर्ड समजले पाहिजेत. ठीक आहे? तर हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत, उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात, म्हणजे भांडवलाला या व्याज किती द्यायचं, कामगाराला पगार किती द्यायचा, आपण लँड जमीन वापरतो त्याला रेंट किती द्यायचं, आणि प्रॉफिट आपल्याला किती होणार आहे. ही पेन आहे. ही पेन बनवण्यासाठी मला एक जागा घ्यावी लागेल, त्याला कामगार लागतील, त्याला आपल्याला वेतन द्यावे लागणार आहे, त्याला कॅपिटल लागणार आहे आणि त्याला एक मालक सुद्धा लागणार आहे. मग याच्या ज्या सर्व किमती असतात त्या याच्यामध्ये असतात, इन्क्लूड केलेले असतात. ही डायरेक्टली पेन बाजारामध्ये मिळते पण या चारींची किंमत याच्यामध्ये ॲड केलेली असते. मग यांची किंमत जी ठरवल्या जाते ती कोणत्या शास्त्रामध्ये ठरवल्या जाते? मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आणि त्याचा स्टडी आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करणार आहोत. आलं लक्षामध्ये? हे झाला दुसरा स्कोप. त्यानंतर आहे तिसरं थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजे व्याप्ती अजून कुठपर्यंत आहे? थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आर्थिक कल्याण म्हणजे माझं वैयक्तिक कल्याण असेल, आर्थिक तुमचं असेल. म्हणजे आर्थिक कल्याण म्हणजे काय? उदाहरणार्थ मध्ये संसाधन असतात पहा, म्हणजे सोर्सेस असतात आपल्या पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये. त्या संशोधनापासून जर आपल्याला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त जर समाधान मिळत असेल, बरोबर आहे, जास्तीत जास्त समाधान जर मिळत असेल तर त्याच्यातून आपलं आर्थिक कल्याण होणारच आहे, बरोबर आहे. इकॉनॉमिक वेलफेअर आपलं वाढणारच आहे. मग त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील म्हणजे काय? प्रोडक्शन एफिशियन्सी. प्रोडक्शन एफिशियन्सी म्हणजे काय? कार्यक्षमता. एफिशियन्सीला काय म्हणतात? कार्यक्षमता. प्रोडक्शन इफिशियन्सी म्हणजे काय? प्रोडक्शन जे तयार करतात त्याची कार्यक्षमता किती आहे. कार्यक्षमता जर जास्त असेल आणि ती जर आपल्याला कमी किमतीमध्ये मिळत असेल, त्याचा जर समाधान आपल्याला जास्त सॅटिस्फॅक्शन, मोर सॅटिस्फॅक्शन मिळत असेल,
तर आपलं आर्थिक कल्याण होणारच आहे. म्हणजे काय, उत्पादन घटक जर जास्त असेल, त्याची कार्यक्षमता जास्त असेल तर आर्थिक कल्याण होणारच आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे ग्राहक काय विचार करतो, कंझ्युमर काय विचार करतो, मी झालं तुम्ही झालं, की बाबा मार्केटमध्ये एखादी वस्तू असेल आणि ती जर कमी किमतीमध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन मिळत असेल. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, समाधान, मोर सॅटिस्फॅक्शन. मग जास्तीत जास्त समाधान आपल्याला कमी किमतीच्या वस्तूमधून मिळत असेल तर आपली वर्तणूक, बिहेवियर बदलतो. मग तीच वस्तू आपण खरेदी करतो, कारण आपलं त्याच्यामध्ये आर्थिक हित असतं, इकॉनॉमिक वेलफेअर आपलं तिथं होत असतं. म्हणून आपण काय करतो, उपभोग घेताना एखाद्या वस्तूची त्याचा विचार करतो, त्याच्याकडून जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल, समाधान जास्त कसं मिळेल. मग याचा जो स्टडी असतो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. हे पहा, आपण व्याप्ती पाहतोय, आपण स्टडी पाहतोय की ही स्टडी कुठं केली जाते आणि कोणत्या शास्त्रामध्ये केली जाते. तर या तिघांची स्टडी जी आहे ती कशामध्ये केली जाते, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आपल्याला चॅप्टर वाईज पाहायचं आहे. डिमांडचं चॅप्टर आहे म्हणजे मागणीचं चॅप्टर आहे, पुरवठ्याचं चॅप्टर आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, त्याचं सुद्धा चॅप्टर आहे. या सर्वांचा जो स्टडी आहे तो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आलं लक्षात. आपण पाहिलं स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आलं लक्षात. आता हे तुमच्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता, कोणता, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हा विसरला नाही पाहिजे. किती आहेत स्कोप ऑफ, मी तुम्हाला सांगितले 3 आहेत. थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग, थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजे काय, उत्पादन वस्तूच्या उत्पादन किमतीची निश्चिती असेल, वस्तूच्या उत्पादन घटकांच्या किमतीची निश्चिती असेल, आर्थिक कल्याणाचा सिद्धांत असेल, या सर्वांचा स्टडी कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे. तर अजून याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं या चॅप्टरमध्ये, इकडे लक्ष द्या. आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहणार आहोत, पण सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे. मायक्रो इकॉनॉमिक्स याचे जे फीचर्स असतील, कशाचे, मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये याला तुम्ही IMP जरी केलं तरी चालेल, कारण हा महत्त्वाचा पॉइंट आहे आणि परीक्षेला विचारला जातो. आलं का लक्षात. आता आपल्याला पाहायचे फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. याच्या अगोदर काय पाहिलं आपण, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. चॅप्टरमध्ये काय आहे तुम्हाला सिरियल माहिती असला पाहिजे. आपण काय पाहिलं याच्या अगोदर, आपण डेफिनेशन पाहिलं, डिफरन्स बिटवीन बाय मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामधला फरक पाहिला. स्कोप म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे पण पाहिलं. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आलं का लक्षात. मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स पाहणार आहोत. तोपर्यंत जे आपलं पाठीमागचं झालेलं आहे ते परत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहतायत हा इतरांना शेअर करा, कारण तुमच्या मित्रांना सुद्धा पोहोचला पाहिजे, तुमच्या मित्रांना सुद्धा याची माहिती कळाली पाहिजे. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतरचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सर्च करण्याची गरज पडणार का नाही. मग सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ नंतरचा सुद्धा लवकरच मिळेल. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे. मग एवढं काही समजलं असेल, परत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आहे. आणि ज्यांनी कोणी पहिले व्हिडिओ पाहिले नसेल त्यांना सुद्धा पहिले व्हिडिओ पाहिल्यानंतर आता जे चालू आहे ते लगेच समजून जाईल. मग आपला नेक्स्ट लेक्चर जे आहे ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. तर मग आपण इथं आज थांबणार आहोत. धन्यवाद.